वेलकम. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्रातलं पहिलं इन्स्पायरिंग यू हे विथ मराठी असं स्पोकन इंग्लिश ॲप ज्याच्यामध्ये तुम्हाला अतिशय सायंटिफिकली हाऊ टू स्पीक इंग्लिश हे शिकवलं जात आहे. मी श्याम सुंदर आपलं स्वागत करतोय. तुम्ही फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम व इन्स्पायरिंग यू ॲप याच्यावर इन्स्पायरिंग यू किंवा श्याम सुंदर माने या नावाने मला सर्च करून फॉलो करू शकता. चला तर मग आजचा चॅप्टर 2 आहे, याला आपण सुरुवात करूया. आय होप की तुम्ही LSRW द लँग्वेज लर्निंग मेथड अभ्यासले, पाहिले. तो चॅप्टर 1 होता. आज आपण वर्ब्स विथ टेन्स हा टॉपिक घेणार आहोत आणि याच्यामध्ये मी जवळपास 95% लोकांची जी अडचण आहे की अमेझॉन मध्ये नक्की फरक काय, अमेझॉनचा नक्की उपयोग कसा करतात, अमेझॉनचा नक्की अर्थ काय आहे आणि अमेझॉन मध्ये जे कन्फ्युजन होत आहे ते मी दूर करतोय. सो हा व्हिडिओ या माध्यमातून आपण वर्ब्स विथ टेन्स हे शिकणार आहोत. आजचे आपले टायटल आहे अमेझॉन नक्की काय फरक आहे याच्याने. चला मी तुमच्याकडूनच काही वाक्य घेतो आणि तुम्हाला अमेझॉन मध्ये काय फरक आहे आणि अमेझॉन हे काय रोल करतात हे पाहतो. प्रश्नांची उत्तर नक्की द्या. चला मला तुमच्या 1-2 ते 3 मित्रांची नावं सांगा. आपण अमेझॉनच्या मदतीने काही वाक्य बनवतोय, ठीक आहे. आणि ही वाक्य मी तुम्हाला हिंदीमध्ये एक्सप्लेन करतो, ठीक आहे. चला एक आपण नाव घेऊया राम, एक नाव घेऊया आपण गीता, ओके, आणि एक नाव घेऊया समजा जनरल नाव घेऊया हम, ओके. चला आता लक्ष द्या, मी 3 नावं घेतली, राम, गीता, हम. आपल्याला काय करायचं आहे, अमेझॉनच्या मदतीने काही ऍक्शन सेंटेन्सेस बनवायचे, ठीक आहे. सो चला राम, असं समजा की राम आपल्या क्लासमध्ये बसलाय, ओके. सो मी पहिला प्रश्न विचारला, राम क्या कर रहा है. गॉट इट. राम क्या कर रहा है. तुमचं उत्तर काय असेल, राम पढ़ रहा है. सो मी हे वाक्य कंटिन्यू करतो बा, राम पढ़ रहा है, ओके. सो राम क्या कर रहा है, पढ़ रहा है. दूसरा वाक्य गीता. चलो गीता क्या कर रही है, गीता भी इंस्पायरिंग यू ऐप पे इंग्लिश सीख रही है. सो हम कहेंगे गीता पढ़ रही है. गीता पढ़ रही है. पहा 2 वाक्य झाली. मी पहिला प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या 2-3 मित्राची नावे लिहा, राम, गीता आणि हम. मी दुसरा प्रश्न विचारला, राम क्या कर रहा है. बसून बघू नका, झोपून बघू नका, हात वाला. राम क्या कर रहा है, क्या कर रहा है, राम पढ़ रहा है. ठीक. चलो पुढे मैंने अगला सवाल पूछा, गीता क्या कर रही है. फिर से गीता क्या कर रही है, गीता पढ़ रही है. नेक्स्ट हम. अब हम क्या कर रहे हैं, तो हम भी पढ़ रहे हैं, हम पढ़ रहे हैं. गॉट इट. सो सी अगेन मैं आपसे फिर से एक सवाल पूछूंगा, कौन पढ़ रहा है, राम. कब पढ़ रहा है, अभी. तो मुझे आप ये बताइए कि इस पूरी सेंटेंस में राम अभी पढ़ रहा है, अभी उसका पढ़ना जारी है. ये टाइम मुझे कौन से वर्ड से पता चल रहा है. क्या राम से मुझे पता चलता है वो अभी पढ़ रहा है, नहीं. पढ़ रहा, पढ़ना, इससे पता चलता है अभी नहीं. तो मुझे कहां से पता चलता है कि राम अभी पढ़ रहा है, तो रहा है सर. गॉट इट. सो रहा है ये एक हिंदी में ऐसा लफ्ज है जो मुझे टाइम बता रहा है, कब का, अभी का. चलो ठीक है, अगले सेंटेंस की ओर जाते हैं. कौन पढ़ रही है, गीता, राइट. कब पढ़ रही है, व्हेन. अब देखो गीता से तो मुझे वक्त नहीं पता चलता, पढ़ तो ये पढ़ना, ये वर्ब है, इससे भी नहीं पता चलता. सो रही है ये जो शब्द है ये मुझे वक्त बता रहा है, कब का, अभी का. सो रहा है इज टेलिंग मी टाइम ऑफ नाउ, ओके. रही है इज टेलिंग मी टाइम ऑफ नाउ, ओके. और हम पढ़ रहे हैं, कौन पढ़ रहा है, हम. कब पढ़ रहे हैं, अभी.
तो रहे हैं ये जो शब्द है वो मुझे अभी का टाइम बता रहा है, तो दिस वर्ड इज आल्सो टेलिंग मी टाइम ऑफ नाउ। नाउ यू सी, रहा है नाउ, रही है नाउ, रहा है अभी का वक्त बता रहा है, रही है अभी का वक्त बता रहा है, और रहे हैं ये भी अभी का वक्त बता रहा है। चलो इसका मतलब क्या हुआ कि रहा है टेलिंग मी द टाइम ऑफ नाउ, रही है इज आल्सो टेलिंग मी द टाइम ऑफ नाउ, और रहे हैं इज आल्सो टेलिंग मी द टाइम ऑफ नाउ। यानी ये तीनों शब्द एक ही काम करते हैं, और क्या, द वर्क इज गोइंग ऑन नाउ, और इसे ही हम कहते हैं कंटिन्यूस, इसे कहते हैं एक्शन जारी होना। ओके, सो अब देखिए, अगर मैं आपको इंग्लिश पढ़ाता हूँ तो मेरी जगह कोई और टीचर आके भी इंग्लिश पढ़ाएगा तो चल जाएगा। अगर कोई आपके घर में कार है और कार पे कोई ड्राइवर है, तो आज वो ड्राइवर नहीं आया तो किसी और ड्राइवर को आप उस जगह लगा सकते हो। यस यस, तो चलो मैं इसी लॉजिक से ऐसा करता हूँ कि अगर रही है मुझे अभी का टाइम बता रहा है और रहा है भी मुझे अभी का टाइम बता रहा है, यानी दोनों एक ही काम कर रहे हैं, तो मैं इसे थोड़ा एक्सचेंज कर देता हूं। अब क्या हुआ देखो, राम पढ़ रही है, क्या है, कब का टाइम है, अभी का ही है, ये भी अभी का बोल रहा है, ये भी अभी का। सो क्या ये मेरा सेंटेंस सही है, राम पढ़ रही है और गीता पढ़ रहा है, क्या ये दोनों सेंटेंसेस सही है हिंदी में? क्योंकि ये तो सेम ही काम करते हैं, ये भी अभी का वक्त बताता है, ये भी अभी का वक्त बताता है, ये भी अभी का वक्त बताता है, तो मैंने इसे इंटरचेंज कर दिया। राम पढ़ रही है, गीता पढ़ रहा है, और हम पढ़ रहा है, तो यहां पे कर दिया। तो अब बोलो मुझे क्या फर्क है, ये भी अभी का टाइम बता रहे हैं, ये भी अभी का, ये भी अभी का, तो गलत क्या है? गलत ये है कि ग्रामर में भले ही कोई शब्द, कुछ शब्द एक ही काम करते हो, लेकिन उसका सही नाउन के साथ, सही सब्जेक्ट के साथ, सही वर्ड के साथ इस्तेमाल होना जरूरी है। लाइकवाइज जिस तरह से यहां मैंने लिखा है एम इज आर, याच्यामध्ये नक्की फरक काय, तर जो फरक रही है, रहा है आणि रहे है मध्ये आहे, तोच फरक एम इज आर मध्ये, म्हणजे काय, काहीच नाही। पण फक्त पर्टिक्युलर प्रोनाउन सोबत, पर्टिक्युलर सब्जेक्ट सोबत पर्टिक्युलर हेल्पिंग वर्ब वापरावं लागतं, हा ग्रामरचा नियम आहे। तुम्ही हिंदीत कसं बरोबर करता, राम पढ़ रहा है, गीता पढ़ रही है, हे कसं फॉलो करता, तसंच आपल्याला इंग्लिश मध्ये फॉलो करायचं आहे। आय एम, यू, वी, यू, दे, आर, आणि ही, शी, इट, आणि एनी सिंग्युलर नाउन इज, यालाच आपण रूल टेबल म्हणतोय। मी जे तुम्हाला नोट्स देणार आहे, एक 100 ते 150 पेजेसची नोट्स तुम्हाला मिळणार आहे, त्याच्यामध्ये हे सगळे रूल टेबल तुम्हाला मिळणार आहे। आता आपण ह्याला इंग्लिश मध्ये करून बघूया। हे आधी मी रफ करतो। ओके, सो मला परत काय करायचंय, ही नावं टाकायचे, नावं वी आर मेकिंग इट इन इंग्लिश, राम, गीता आणि वी। ओके, सो लेट्स सी, राम सोबत काय वापरायचं आहे, इज, सो मी घेतलं इज, आणि वर्ब काय, रीडिंग समजा। ओके, सो राम इज रीडिंग। तर गीता सोबत काय, परत इज, वर्ब रीडिंग, क्रियापदाला आयएनजी, आणि वी सोबत पण परत काय, मला इथे काय दाखवतं, आर, सो वी आर रीडिंग, READING, ठीक आहे। सो आता इथं इज वापरले, इथे इज वापरले, इथं आर वापरलं। जसं रहा है, रही है, रहे है, तसंच एम, इज, आर। मग चला वाक्यामध्ये इजचा रोल काय आहे हे आपण समजून घेऊया। हु इज रीडिंग, राम। व्हेन इज रीडिंग, नाउ। सो नाउ यू टेल मी, राम वाचत आहे आणि आत्ता वाचत आहे, हे दोन रोल कोणता शब्द करतो? राम करतो का? राम तर नाव नाही, रीडिंग करतं का? हे तर वर्ब आहे। मग इजचा वाक्यातला रोल काय आहे? सो इट टेल्स मी टाइम। इज काय करतोय, मला टाइम सांगतोय। काय करतोय? टाइम। टाइम म्हणजे काय? वेळ। कधीचा वेळ सांगतोय? आत्ताचा। ह्यालाच आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? नाउ। सो इज इज टेलिंग मी टाइम। दुसरं, राम स्वतः वाचतोय का त्यांनी वाचायला माणसं लावली? सो राम इज हिमसेल्फ रीडिंग। म्हणून इजचा दुसरा रोल असतो इटसेल्फ, ITSELF, इटसेल्फ। इटसेल्फ याचा अर्थ काय? तो सब्जेक्ट स्वतः ती क्रिया करतो। द सब्जेक्ट
itself involved into the action. Okay.